होय, आता मी एकटाच राहिलोय, एकटाच उरलोय. आयुष्यात जेवढं काही मिळवायचं, जेवढं काही कमवायचं तेवढं मिळवलं, तेवढं कमावलं. लग्नाच्या जुगारात चांगली बायको मिळणं कठीण, पण मला मात्र ती मिळाली. सुरेख आणि नेटका संसार केला तिने. मुलांची कधी आबाळ होऊन दिली नाही, त्यानेही चीज केली. पण बायको मात्र माझ्या पुढं प्रवासाला गेली. आणि आता माझं हे नाटक, परमेश्वर नावाचा नाटककार कधी संपवेल याचा नेम नाही. अखेरच्या भरत वाक्याची वाट पाहतोय. आजोबा, ही मधुर हाक मात्र मला माग ओढते. माझी लाडकी नात धमी, ये बाळा ये. आजोबा, आमच्या शाळेत की नाही आज एक मज्जाच झाली. शाळेत कुणीतरी मोठे पाहुणे आले होते. मी त्यांच्या समोर कविता म्हणून दाखवली. त्यांनी मला माझं नाव विचारलं. मग त्यांनी तुमचं नाव विचारलं. तुमचं नाव सांगितल्यावर ते एकदम उठले आणि पाहतच राहिले माझ्याकडं. म्हणाले, तू आप्पासाहेबांची नात, भाग्यवान आहेस. तुझ्या आजोबांना नमस्कार सांग. त्यांनी मला दिलेला संदेश अजून जपून ठेवलाय. आहे की नाही मज्जा? आजोबा, मलाही द्या ना एखादा संदेश. अगं ढमे, मी कसला संदेश देणार? डोळ्याच्या ज्योती करून कुणी पोरं समोर उभी राहिली की देत असे एखादं घनघोर सुभाषित लिहून. आता लिहायला सुद्धा जमत नाही. ठीक आहे, नुसतं सांगा, नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. हो ए भवानी, असल्या जीव घेण्या धमक्या देऊ नकोस. तू बोलली नाहीस ना तर मी फटकन फुटून जाईन एखाद्या फुग्यासारखा. आजोबा, असं बोलायचं नसतं. सांगा ना एखादा संदेश. हो, सांगू का? बरं ऐक. सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. कावळा म्हणतो पंख दे, कावळा म्हणतो पंख दे. चिमणी म्हणते खोपा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे, फक्त तुझा पापा दे, फक्त तुझा पापा दे.